काळेसाहेब, मुकुंदराव काळेसाहेब आणि बोरगड मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा जय भीम. आणि आजच्या बुद्ध जयंतीनिमित्त मी आपणा सर्वांचं अभिनंदन करतो. आज बुद्धाच्या जीवनातील 3 महत्त्वाच्या घटना बुद्ध जयंतीच्या निमित्ताने घडल्या. पहिली म्हणजे याच वैशाख पौर्णिमेला बुद्धाचा जन्म झाला. याच वैशाख पौर्णिमेला बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली आणि याच पौर्णिमेला महापरिनिर्वाण पण झालं. अशा 3 महत्त्वाच्या घटना आजच्या दिवशी घडल्या. त्याशिवाय आपल्यासाठी महत्त्वाच्या आणखी 2 घटना म्हणजे आज कामगार दिन पण आहे आणि महाराष्ट्र दिन पण आहे. या कामगार दिनाचा उल्लेख करण्याचं कारण असं की कामगारांसाठी बाबासाहेबांचं फार मोठं योगदान राहिलं. महाराष्ट्र दिन महाराष्ट्र घडवण्यामध्ये, महाराष्ट्र राज्य मिळवण्यामध्ये आणि महाराष्ट्र जो वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विभागला होता, तो एक संघ महाराष्ट्र, मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी जे संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली त्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून आपल्याला 3 घटना बुद्धाच्या जीवनातल्या आणि ह्या 2 अलीकडच्या काळातल्या अशा 5 घटनांचा आज आपण इथे कार्यक्रम करत आहोत घटनांच्या निमित्ताने. आणि आपण बोरगड मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर सुद्धा आज आयोजित केलं. ही फार मोठी महत्त्वाची घटना आहे. आणि संध्याकाळी कार्यक्रमाचे आयोजक सांगतात की संध्याकाळला अन्नदान आणि खीरदान कार्यक्रमाचं पण आयोजन केलेलं आहे. त्यासाठी मी परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आज या आपल्याला शासनाने जास्त ऊन असल्यामुळे एक सावधानतेचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत सुद्धा आपण इथे हा छोटासा पेंडॉल टाकून हा कार्यक्रम सादर करत आहोत. आपण निसर्गाला सुद्धा घाबरत नाही, परंतु आमचे आदरस्थान किंवा आमचे जे श्रद्धास्थान आहे, आम्हाला जे रक्तदान करायचं ते आम्ही करणार आहोत. तुम्ही कितीही वॉर्निंग द्या. तर त्यासाठी परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि आजच्या विषयाकडे 4-5 विषयाकडे थोडा वळतो, कारण सामाजिक विषय महत्त्वाचे आणि बुद्धाच्या जीवनासंबंधी, बाबासाहेबांच्या चळवळीसंबंधी पण 2 गोष्टी बोलणं महत्त्वाचं आहे. अधिक वेळ घेणार नाही, उन्हामध्ये तुम्हाला जास्त थांबू देणार. भारताला जी ओळख आहे जगामध्ये ते 2 गोष्टींमुळे. भारताच्या पंतप्रधानाला जर अमेरिकेचा आणि संपूर्ण जे श्रीमंत राष्ट्र आहेत त्या राष्ट्राचे पंतप्रधान मांडीला मांडी घालून जवळ बसत असतील, मांडीजवळ, किंवा जी इज्जत आहे ते 2 गोष्टीमुळे आहे, हे लक्षात ठेवा. एक, या देशामध्ये भगवान बुद्ध आहे. हा बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो, म्हणून सगळं जग या देशाकडे आदरानं पाहतं. आणि दुसरं आहे की या देशाची जी घटना आहे ती लोकशाही प्रधान आहे. इथे लोकशाही आहे आणि ती घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे. अशा 2 महत्त्वपूर्ण बाबी इथे असल्यामुळे संपूर्ण जगात या भारताचा आदर आहे. आणि तुम्ही जगामध्ये कुठेही जा, तुम्हाला बुद्धाच्या मूर्तीशिवाय दुसरं काहीही मिळत नाही. आमचे एक मित्र ते पाटील समाजाचे होते, म्यानमार आणि थायलंडला गेले, दुबई नवरा बायको गेले ट्रिपला, आणि म्हटलं की एखादी, त्यांचा बिल्डरचा व्यवसाय असल्यामुळे एखादी लक्ष्मीची मूर्ती घ्यावी आपल्या ऑफिसमध्ये ठेवायसाठी. पूर्ण म्यानमार फिरले, एकही मूर्ती मिळाली नाही. म्हटलं आता थायलंडला तरी मिळेल. जिकडे जावं तिकडे बुद्धाच्याच मूर्त्या. मग आता काय करायचं, घ्यायची इच्छा आहे म्हणा, तर एक मूर्ती घेऊन टाकली त्यांनी. मूर्ती आणली. मग आमचे मैत्रीचे संबंध असल्यामुळे, सामाजिक आणि सोशल माणूस आहे, नाव वगैरे सांगणं बरोबर नाही इतक्या लोकांमध्ये, म्हणजे चांगलेच माणसं आहे. तर त्यांनी मला फोन केला, म्हणे आम्ही आलो आहे. म्हटलं वा वा, तुमचं अभिनंदन, भारतात आले, म्यानमार पाहून आलो. त्यांची खूप इच्छा वैद्य साहेबांना, त्यांना माहीत आहे बौद्ध आहेत म्हणून, त्यांना हे सांगावं सगळं आपलं. मग त्यांनी बसल्यानंतर मला ती मूर्ती भेट देऊ केली. त्यांच्या त्या पहिल्या रूममध्ये दिवाणखान्यात मूर्ती छान होती. मी म्हटलं वा, तुम्ही मूर्ती आणली
मला का देता, तुमच्याच इथं राहू द्या. तर म्हणे आम्ही आलो तेव्हापासून जे शुभेच्छा द्यायला आमचे मित्रमंडळी येतात, नातेवाईक येतात, ते म्हणतात तुम्ही बुद्ध झाले का, तुम्ही म्हणता एससी झाले का. आम्ही कंटाळून गेलो म्हणे, मग आता काय करायचं या मूर्तीचं, तितक्या लांबून आणली वैद्य साहेबाला देऊन द्यावी. मी म्हटलं यार, तुम्हाला कोणी सांगितलं हा बुद्ध महार आहे, बुद्ध एससी आहे. अहो हा तुमचा पाटील आहे. म्हटलं बुद्धाच्या घरी 1000 एकर शेती, म्हणजे एका दिवशी 1000 नांगर चालवत होते. 1000 एकर शेती नाही, ते शेती किती असेल, एका दिवशी 1000 नांगर वखरल्या नांगरणी होत होती शेताची. एवढी मोठी ते शेती होती. शाक्य म्हणजे कुणबी होते. म्हटलं तो पाटील होता तुमचा, शेतकरी होते. हे त्यांना पटवून सांगितलं. असं आहे का म्हणे. मग त्यांनी मूर्ती आपली बागा घेतली, ठेवली. आणि पुढे चालून गमतीची गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे अज्ञानाची. तिकडे आपल्या अंजनेरीला एक 5-6 शाळांचा मिळून एक कार्यक्रम होता आणि आमचे मजदी गुरुजी घेऊन गेले त्या कार्यक्रमाला. दुसरे म्हणजे ते दोघे होते. तर मग मी तिथं हा प्रसंग सांगितला तर बाबा बुद्ध हे काही एससी नव्हते, ते आपण सगळे नागवंशी आहोत. तेली, माळी, कुणबी, मराठा सगळा जो बहुजन समाज आहे हा मूळचा भारतातला आहे, नागवंशी आहे आपला वंश. आणि आपण एकच होतो एकेकाळी. आणि मग सांगितलं की बुद्ध हे काही अस्पृश्य नव्हते, एससी नव्हते आणि महारही नव्हते. हा फार मोठा गैरसमज आहे ना. हा आमच्या मित्राचा प्रसंग सांगितला. हे झाल्यानंतर जेव्हा आपण कार्यक्रम झाल्यावर बसतो, बाजूला चहा पाणी होतं, तिथे एक शिक्षक आले आणि मला हळूच म्हणाले, विद्या साहेब खरंच बुद्ध एससी नव्हते का. एका शिक्षकांनी विचारावं मला. म्हणजे इतके गैरसमज आहेत. हे सगळे गैरसमज आपल्याला काढावे लागणार. प्रवीणजी मग सांगितलं की कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी बाबासाहेबांना बुद्ध चरित्र दिलं. चर्नी रोड जे आहे आपल्या इथे मुंबईला तुम्ही जात असाल, तिथे एक शासकीय प्रेस आहे, त्याच्यासमोर एक बगीचा आहे. तिथे बाबासाहेब विद्यार्थी असताना हाफ पॅन्टवर अभ्यास करायला जायचे. आणि मग ते अभ्यास करताना कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे तिथले मराठा समाजाचे एक कार्यकर्ते होते. ते मग एका नाईट शाळेला शिक्षक पण होते. तर ते सयाजीराव गायकवाडांच्या जवळचे होते. ते बघायचे की हा कोण मुलगा आहे बा एवढा चिकाटीनं बसतो इथे अभ्यास करत. मग त्यांचा परिचय झाला. त्यांनी सांगितलं की मी अस्पृश्य समाजाचा आहे आणि अशी अशी परिस्थिती आहे. ते मग मॅट्रिक झाले आणि त्यांनी सांगितले की माझं पेन्शन माझ्या वडिलांना 25,000 मिळते आणि पुढे शिक्षणाची वगैरे काही व्यवस्था नाही. मग अशा रीतीनं त्यांची मैत्री झाली आणि मग कृष्णाजी अर्जुन केळुसकर त्यांना काही पुस्तकं द्यायची. बाबासाहेब त्यांचे वाचन केल्यावर चर्चा व्हायची आणि मग त्यांचं ते टॅलेंट पाहून कृष्णाजी अर्जुन केळुसकर त्यांच्यावर भारावून गेले. आणि मग तेव्हा जे 10वी पास झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या त्या चाळीमध्ये तिथे एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये बुद्ध चरित्र त्यांनी सर्वात आधी बाबासाहेबांना 10वी पास झाल्यानंतरच दिली. त्यावेळी 7वी 10वी होती. 7वी वर्ग पास म्हणजे 10वी होती. तर ती सभा कशी झाली होती, त्यावेळी सभा म्हणजे काय हे समजत नव्हतं. आता आपण कशी सभा घेतली, बोरगड मित्रमंडळ आपण बोर्ड लावलं, खुर्च्या टाकल्या, पगारे साहेब आले, अनिलजी गांगुर्डे आले, मूर्त्या आहे, स्वागत झालं, वैद्य साहेब आहेत आणि हे सर्व आपण बसलो. अशी सभा होती. त्यावेळी सभा म्हणजे काय हे आपल्या समाजाला समजत नव्हतं. मग प्रत्येक जण चाळीतूनच बघत होता, आपल्या आपल्या दारातून. कोणी दात घासत होता, कोणी तंबाखू खात होता, कोणी बिड्या पित होता. समोर ग्राउंड मध्ये सगळे बोलवायचे सभेला आहे, पण सभाच समजत नव्हती ना. अशी परिस्थिती. आज आपण इथपर्यंत कसं आलो. आज बाबासाहेबांनी हे सगळं ओळखलं. कारण ते शाळेत जात असताना त्यांना कित्येक दिवस पाणी सुद्धा प्यायला मिळत नव्हतं. कारण पाणी पिण्याची पद्धत काय होती, जो शिपाई आहे तो नळ सोडायचा आणि बाबासाहेब अशी ओंजळीनं पाणी प्यायचे. आणि ज्यावेळी शिपाई शाळेमध्ये नाही त्यावेळी तितके दिवस त्यांना 7-7 दिवस जर तो सुट्टीवर असेल तर बाबासाहेबांना पाणी प्यायला मिळत नव्हतं. अशी परिस्थिती होती. अशी यापेक्षाही विधारक म्हणजे अस्पृश्यांना न्यायालयामध्ये जाण्याची परवानगी नव्हती. अनिलराव, न्यायालयात जाता येत नव्हतं, अधिकार नव्हता. 1903ला
मुंबई उच्च न्यायालयाने एक आदेश काढला की अस्पृश्यांना न्यायालयात जाता येईल, पण त्यांनी सवर्णांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या, असा तो निर्णय काढला. आणि तेव्हा 1903 पासून आपण त्यावेळी कसं जात नव्हते तर कशी होती ती पद्धत तुम्हाला सांगतो. अस्पृश्य व्यक्ती हा न्यायालयाच्या बाहेर उभा राहायचा लांब, आणि मग त्याचा वकील त्याला विचारायचा आणि तिथून मग ते न्यायाधीशाला सांगा. न्यायाधीशाने काही विचारलं ते जर त्याला त्याच्याकडून सांगायचं असेल तर तो वकील त्या अस्पृश्य माणसापर्यंत जायचा आणि मग त्याची माहिती घेऊन मग परत न्यायालयात यायचं. इतकी विचारक परिस्थिती होती. बाबासाहेब बॅरिस्टर झाले, न्यायालयात वकिली करायला लागले. तिथे पाण्याला हात लावताना सुद्धा त्यांना विरोध केला की तुम्ही बार असते तिथे, बार त्याला बार म्हणतात, वकील असते ना बसतात त्याला, बिअर बार आपले हे वेगळं, ते बार म्हणजे वकील जिथे बसतात त्याला बार म्हणतात, वकील बार म्हणा. तर त्याला हात लावायला म्हणाई आणि याची वकिली चालू द्यायची नाही म्हणे. मग त्यांना कळलं का बायांनी चंग बांधला आहे की याची वकिली चालू द्यायची नाही. मग त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं. नाशिकचे दादासाहेब गायकवाड होते, तिकडे दत्ताजी पवार होते कोल्हापूरचे, बाबू हरदास होते तिकडे नागपूरला. तेव्हा असं असं आहे. आणि मग त्यांनी केसेसचा केसेस पाठवल्या. इतक्या केसेस आल्या की रमाईला पैसे मोजता येत नव्हते. तो प्रसंग तुम्हाला माहित असेल. ह्या असे प्रचंड जो अन्याय अत्याचार त्यांनी पाहिलेला होता आणि आपला माणूस मुकाट्यानं ते सहन करत होता. त्याला कळतच नव्हतं हे काय होते. त्याला असं वाटायचं की आपण अस्पृश्य आहे, महार जातीत जन्मला होता, आपला अधिकार नाही आहे. ही बाब त्यांनी ओळखली होती. म्हणून सर्वात आधी त्यांनी महाडला 14 तळ्याचं सत्याग्रह केला. 14 म्हणजे खूप टेस्टी आहे असं नाही, 14 धारा आहे म्हणून त्याला चौधार म्हणतात. चौधार नाही, ते चौधार आहे ऍक्च्युली. आणि त्यांनी जे आंदोलन केलं ते काही पाणी पिण्याचं तर होतं, पण एक प्रतिकात्मक होतं की त्यांचे 2 कामं होते की आपल्या समाजाला दाखवून द्यायचं होतं की तुम्हाला माणूस असून सुद्धा हात लावू दिला जात नाही, दिला जाऊ देत नाही. आणि इतरांना सांगायचं होतं सरकारला की आम्ही माणूस असून आम्हाला हात लावू देत नाही. काळाराम मंदिर सत्याग्रह तिकडे अमरावतीला अंबाबाईचं केलं, पार्वती मंदिर पुण्याला. हे जे सत्याग्रह झाले हे काही मंदिर उजण्यासाठी नाही झाले, तर बाबासाहेबांचा एक जो अभ्यास होता, इतिहासाचे ते तज्ज्ञ होते. त्या क्रांत्या कशा होतात, मग त्या माणसाला पेटून उठवायचं कसं. आज आमच्या इथं उपवर्गीकरणाचा क्रिमी लेअरचा जो मुद्दा आला, पण तो अजूनही आमचा माणूस पेटून उठला नाही. त्याचं कारण काय, त्याला समजत नाही की याचं दाहकता काय आहे. ही दाहकता त्यांनी ह्या प्रतिकात्मक आंदोलनातून करून दिली. म्हणजे मेलेली माणसं त्यांनी जिवंत केली. आणि म्हणून मग स्वाभिमान जागृत झाला. आज अशी परिस्थिती आहे की आपल्याला जर कोणी अरे कार्य म्हटलं तर आपण बाहेरच सावरतो. पूर्वी जोहार मायबाप म्हणायचे, ठीक आहे बाबा तुमचं बरोबर. ही परिस्थिती बदलवून टाकली. आणि मग त्यांनी म्हटलं की हे सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण आहे. त्यांनी आयडेंटिफाय केलं की धर्म ही बाब कारणीभूत आहे. धर्माने आम्हाला हे असं पंगू बनवलं, 4थ्या-5व्या श्रेणीत टाकलं, हे आम्हाला नको, हटाव गणगडी. आणि मग त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतर केलं. आज आपण जे बौद्ध आहोत, आपण इक्वल आहोत. आपण सगळ्या धर्माच्या बरोबर आहेत. आम्ही बौद्ध, तुम्ही मुस्लिम, तुम्ही हिंदू, तुम्ही ख्रिश्चन, वी आर इक्वल. पण इतर मनुष्य नाही म्हणू शकत. तो 4थ्या वर्णामध्ये जो शूद्र वर्णात येतो तो असा म्हणू शकत नाही. त्या व्यवस्थेमध्ये तो शूद्र राहतो. त्याच्या वरच्या 3 श्रेणी असतात, पण त्याला त्याची फिकीर नाही की माझ्यावर 3 लोक आहेत. तो त्याला पाळणंच धर्म समजतो. अशी परिस्थिती. याचं कारण काय, याचं कारण काय दादा. आज जो शूद्र मानला जातो, म्हणजे वर्ण व्यवस्थेमध्ये तेली माळी कुंभी मराठा बहुजन समाज हा शूद्र आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक करण्यास नकार दिला होता. तेव्हा शाहू महाराजांची शास्त्रोक्त आणि वेदोक्त प्रकार झाला. किंवा महात्मा ज्योतिबा फुले ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये गेले असता त्यांना काढून देण्यात आलं. म्हणलं तू शूद्र आहे, तुला बरोबरीने वरातीत चालण्याचा हक्क नाही आहे. तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, पूजा केली
तर त्याला तिथला जो पुजारी होता त्यांनी म्हटलं तुला कोणी अधिकार दिला शूद्र माणसाला, हे असं असूनही तो बरोबरीनं काय येत नाही, आम्ही इक्वल आलो. तर ते पिंचिंग जे बाबासाहेबांनी केलं, आम्हाला चिमटा घेतला, बघा तुम्हाला हात लावू देत नाही, असं आंदोलन त्यांच्यात होत नाही, अशी क्रांती करणारा कोणी पैदा होत नाही, अशी समाजवाद आणि पुरोगामी भाषणं देणारे अंधश्रद्धेच्या विरोधापासून तर बरेचसे पुरोगामी लोक तयार होतात, बाबासाहेबांचंही नाव घेतात, फुल्यांचंही नाव घेतात, पण आहे त्या परिस्थितीमध्येच राहतात. त्याचं कारण जे मला आढळलं ते अशी क्रांती, पिंचिंग क्रांती करणारा त्यांच्यामध्ये कोणी तयार होत नाही, हे त्याचं मुख्य कारण आहे. थोडा विषय कठीण होईल तुमच्यासाठी. तर परत आपण बुद्धाकडे येऊया. बुद्धांनी फार सोपं सांगितलेलं आहे. आपण जे आता मगाशी वंदना केली की पानाती पाता प्राणी हिंसा करणार नाही, खोटं बोलणार नाही, दारू पिणार नाही, कामवासनेच्या आहारी जाणार नाही, हे असेच 5 फार सोपे तत्व सांगितलेले आहे. आणि दुःख म्हणजे काय? दुःख म्हणजे खूप मृत्यू पावल्यानंतर जे दुःख होते त्यालाच आपल्याला दुःख असते. दुःख म्हणजे हेवा, द्वेष, मत्सर याला सुद्धा दुःख म्हटलेलं. तुमच्या मनामध्ये कोणाविषयी वाईट भावना आल्या, बुद्ध हे वैज्ञानिक होते, त्यांनी 151 प्रकारच्या चित्त प्रवृत्ती शोधून काढल्या. रागाच्याच अनेक प्रकार आहे. राग वेगळा, द्वेष वेगळा, मत्सर वेगळा, हेवा वेगळा. आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून जर हेवा होत असेल, अनिल वैद्य चांगली सफारी घालून आले तर त्याचा हेवा, अनिल पगार यांचा सत्कार होत असेल तर मला हेवा वाटावा, पगारे साहेबांचे अध्यक्ष असेल तर मला मत्सर वाटावा. म्हणजे असे हे विकार आहेत. हे दुःख, यालाच दुःख म्हटलेलं आहे बुद्धांनी. दुःख म्हणजे माझी आई मरण पावल्यावर होणारं दुःख म्हणजे तेच दुःख नाही. याच्यातून बाहेर पडायला आपल्याला मग पंचशिलाच्या पुढे जाऊन आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला, सम्यक दृष्टी. त्याच्यामध्ये महत्वाचे 2-3 आहे की आपलं सम्यक कर्मांत, आपलं कार्य, सम्यक वाचा, बोलणं हे, आणि काय म्हणतात त्याला सम्यक आजीविका. जे आजीविका उत्पन्नाचं साधन आहे हे शुद्ध असलं पाहिजे. तर कोंबड्या कापतो, बकरे कापतो, दारू विकतो आणि आजीविका करतो, हे चांगलं नाही. गावखेड्यामध्ये बेकारीमुळे हे काही लोकांना ते म्हणतात किंवा आम्हाला काही व्यवसाय नाही तर आम्ही दारू विकतो. काही म्हणजे फार दुःखाची गोष्ट आहे. वर्धा जिल्ह्यात एका ठिकाणी एक महिला अवैध दारू, म्हणजे काय ते वर्धा जिल्ह्यात बंदी आहे, तिथे दारू मिळत नाही, मग बाहेरच्या गावावरून आणून ते विक्री करतात. त्याला 1000दा सांगतो त्या महिलेला की बाबा हे कामं नको करू, समाजाला कलंक आहे, पण त्यांच्यापर्यंत बुद्धच गेला नाही. फक्त जय भीम म्हणण्यापुरता बुद्ध आहे, नमो बुद्धाय म्हणण्यापुरता आहे. म्हणून बुद्धाचा उत्सव होऊ नये, बुद्ध जयंती, बाबासाहेबांच्या जयंतीचा केवळ उत्सव होऊ नये, तर तो आचरणात यावा. तेव्हा कुठे आपण खरं बुद्धिस्ट झालो असं होईल. आणि मित्रांनो,